सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सातपूर ITI येथील गोळीबार प्रकरणातील माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या धम्मतीर्थ कार्यालय महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केले। काल दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळपासून महापालिकेने पाडकाम सुरू केले। काल सायंकाळी ही मोहीम सुरू करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष इमारत पाडकामाला आज दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजेपासून सुरुवात झाली आहे। सातपूर ITI सिग्नल जवळ असलेल्या एका बारमध्ये गोळीबार झाल्यावर पोलिसांनी प्रकाश लोंढे यांचा मुलगा भूषण लोंढे फरार झाला आहे। पोलिसांनी या प्रकरणात प्रकाश लोंढे आणि त्याचा मुलगा दीपक याच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल केलाय। त्यांना पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांच्याकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे वधून घेतले। त्यानंतर लोंढे याला घेऊन पोलिसांनी धम्मतीर्थ कार्यालयाची झाडाझडती घेतली। या कार्यालयात एक भुयार देखील सापडले होते। या भुयारात शस्त्रे आणि महागडी दारू सापडली होती। नंदिनी नदी किनारी असलेल्या या कार्यालयाला महापालिका प्रशासनाने नोटीस बजावून 5 दिवसात खुलासा करण्याची नोटीस बजावली होती। मात्र 5 दिवसात कोणताच खुलासा न झाल्याने महापालिका प्रशासनाने काल हे कार्यालय पाडण्याची कारवाई सुरू केली आहे। त्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आज सकाळपासूनच बुलडोझरच्या सहाय्याने या धम्मतीर्थ कार्यालयावर कारवाई सुरू केली आहे। आज दिवसभर ही कारवाई केली जाणार आहे। हे पाडकाम करताना मनपाच्या सर्वच विभागातील मनुष्यबळासह JCB, पोकलँड आदी यंत्रसामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे। तसेच या ठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। लोंढे यांचे संपर्क कार्यालय हे नंदिनी नदीवरील पुलानजीक असल्यामुळे या पुलावरून ये-जा करणाऱ्यांमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे। तसेच या पाडकामावर मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह मनपाच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी लक्ष ठेवून आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।